हॅलो एव्हरीवन, थोडं उशिरा का होईना पण परत वंडर ड्राईव्ह एकदा तुमच्यासाठी घेऊन आला एक छोटासा व्लॉग. हा व्लॉग थोडासा लेट आहे पण म्हणतात ना, लेट येट वॉट इट. आज आपण जाणार आहोत दोन सुंदर ठिकाणी, म्हणजेच कास पठार आणि अजिंक्य तारांगणला. आम्ही आमचा प्रवास सुरू केला आहे पुण्यावरून बंजारा आउटडोर सोबत. या ट्रिपसाठी आम्ही पुन्हा एकदा बंजारा आउटडोर सोबत आलो आहोत. आम्ही नेहमी लॉंग ट्रिप्स किंवा नवीन किल्ले एक्सप्लोर करायचं असेल तर त्यांच्यासोबतच जातो, कारण त्यांची अरेंजमेंट एकदम परफेक्ट असते. फूड, स्टे, सेफ्टी सगळं व्यवस्थित हँडल करतात. आणि ट्रेक लीडर्स पण खूप नॉलेजेबल आणि हेल्पफुल आहेत, त्यामुळे प्रवास अजूनच मजेशीर होतो. जर तुम्हालाही अशा ट्रिप्सवर जायचं असेल तर तुम्ही त्यांच्या इंस्टाग्राम पेज म्हणजेच बंजारा आउटडोर्सला नक्की चेक करा. तिथे तुम्हाला त्यांच्या अपकमिंग ट्रेक्स, ट्रिप्स आणि एक्सपिरियन्सेसबद्दल सगळी माहिती मिळेल. पुण्यापासून तर कास पठारपर्यंत तुम्हाला 3 ते 3.5 तास साधारणतः लागतो. डिस्टन्स अराउंड 140 किलोमीटर्स इतका आहे. रस्त्याने जाता जाता घाट, हिरवेगार डोंगर आणि मध्ये छोटे झरे दिसतात, त्यामुळे प्रवास अजून जास्त सुखमय होतो. प्रकारे आम्ही पुढे जात होतो आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला फक्त हिरवळच दिसत होती. डोंगर, दऱ्या एकदम सुंदर दिसत होत्या. सगळीकडे हिरवागार निसर्ग पसरलेला. पावसाळा आता जवळजवळ संपलाय, त्यामुळे हवामान एकदम क्लिअर झालंय आणि सूर्यकिरण पडले की ती हिरवाई अजूनच छान चमकते. रस्त्यातून जाताना एकीकडे खोल दरी दिसते तर दुसरीकडे ढगांनी झाकलेलं डोंगर. घाटातून जाताना थंड वारा, हलकं धुकं आणि उन्हाची ऊब एकदम परफेक्ट मिक्स वाटते. एका क्षणासाठी सगळं काही शांत झाल्यासारखं वाटतं. फक्त निसर्ग आणि आपण त्या क्षणांमध्ये हरवलेले. A few moments later. वॉटरफॉल जवळ. सातारापासून थोडंच अंतरावरती हा वॉटरफॉल खूपच सुंदर आहे. इक्यू वॉटरफॉल हा एक हिडन जेम आहे साताराजवळ. पावसाळ्यानंतर इथलं पाणी खूप क्रिस्टल क्लिअर आणि गार असं आहे. इथे ट्रेक लीडरने आम्हाला फोटो आणि व्हिडिओ करण्यासाठी थोडा वेळ दिला आणि आम्ही सगळ्यांनी खूप मज्जा केली. हसत खेळत सुंदर मोमेंट्स कॅप्चर केले. पाण्याचा फ्लो मॉडरेट आहे आणि त्यामुळे सध्या हे स्पॉट सेफ आहे. पण जास्त पाऊस असेल तर आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागते.
आजूबाजूचे सगळे दृश्य खूप सुंदर दिसत होतं. पाण्याभोवती कास पठारावर दिसणारी काही वाईल्ड फ्लॉवर सुद्धा इथे उमललेली होती. गुलाबी, पिवळा आणि जांभळे अशा वेगवेगळ्या रंगांची फुलं हिरव्या गवतावरती खूप छान दिसत होती. चला तर आता घेऊया एक छोटासा ब्रेकफास्ट ब्रेक ॲट हेरिटेज वाडी रिसॉर्ट. हे रिसॉर्ट कास पठाराच्या अगदी जवळ आहे. हेरिटेज वाडी म्हणजे खरं तर निसर्गाच्या कुशीतलं एक छोटंसं स्वर्गच आहे. इथे तुम्ही निवांत थांबू शकता, पण जर तुम्हाला इथे स्टे करायचे असेल तर तुम्हाला ॲडव्हान्स बुकिंग करणं गरजेचं आहे. इथली वास्तू अधिक विलेज हाऊस वाईब्स देते. मातीचा सुगंध, सभोवतालची ग्रीनरी, हिल्सचा नजारा अगदी सुंदर असं. जर तुम्ही फॅमिलीसोबत येण्याचा प्लॅन करत असाल तर छोट्या मुलांसाठी प्लेइंग एरियासुद्धा आहे. फ्रेंड्स किंवा ऑफिस ट्रिपसाठी पण परफेक्ट स्पॉट आहे. इथेच आम्ही काही नवीन फ्रेंड्स पण झालोत आणि तीच तर ट्रॅव्हलची एक ब्युटी आहे. आणि खरंच हे ठिकाण इतकं शांत आणि सुंदर आहे की इथं आल्यावर शहराचा सगळा गोंगाट विसरल्यासारखा होतो. हिरव्यागार टेकड्या, थंडगार हवा आणि सभोवतालचं निसर्गरम्य वातावरण मन एकदम प्रसन्न होतं. तर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो आहे, ते म्हणजे कास पठार. कास पठार हे ठिकाण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समाविष्ट आहे. कास पठार हे सातारा जिल्ह्यातलं एक अप्रतिम ठिकाण. जर तुम्हाला कमी गर्दीत हा परिसर अनुभवायचा असेल तर वीकडेजला नक्की व्हिजिट करा. इथे येण्यासाठी बेस्ट सीझन म्हणजे ऑगस्टचा शेवटचा आठवडा ते ऑक्टोबरपर्यंतचा काळ. या काळात पठार रंगीबिरंगी फुलांनी भरलेलं असतं. अक्षरशः फुलांचा समुद्रच दिसतो. इथे तुम्हाला वेगवेगळ्या रंगांची आणि जातींची फुलं दिसतील, जसं की स्मिथिया, तेरडा, रानाळे, सोनकी, कोफुली आणि अजून बरेच. कास पठारावरती एकूण 3 गेट्स आहेत: मेन गेट, सेकंड गेट आणि फॉरेस्ट गेट. आमच्या ट्रेक लीडरने आम्हाला सगळ्या गेट्सवर घेऊन गेले आणि प्रत्येक ठिकाणाबद्दल खूप माहिती दिली. त्यांनी सांगितलं की प्रत्येक गेटचा परिसर आणि तिथे दिसणारी फुलं थोडी वेगळी असतात. दुसऱ्या गेटच्या भागात थोडं उंच सखल मैदान आहे. तिथे गवतामध्ये फुलं लपलेली दिसतात. एकदम वेगळी वाईब्स येते. आणि फॉरेस्ट गेट जवळ गेलं की झाडं, पक्ष्यांचे आवाज आणि थंड वारा थोडं शांत आणि रिलॅक्स असं वाटतं. पहिल्या गेट जवळ रंगीबिरंगी फुलं खूप दिसतात. पिवळी सोनकी, गुलाबी स्मिथिया, जांभळी तेरडा आणि पांढरी लहान लहान फुलं सगळीकडे पसरलेली आहेत. आम्ही फोटो आणि व्हिडिओ तर घेतलेच, पण त्या सगळ्या आठवणी मनात पण साठवून ठेवल्यात. कास पठार खरंच एक अशी जागा आहे जिथं प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन बघायला मिळतं.
आम्ही आलो आहोत हेरिटेजवाडी रिसॉर्टमध्ये लंचसाठी. तर इथे कॉटेजेस खूप सुंदर आहेत. हेरिटेजवाडी फक्त स्टेसाठीच नाही, तर इथे छोटे मोठे प्रोग्राम्स आणि लग्न सोहळा वगैरे ऑफिस ट्रिपसाठी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. लहान मुलांसाठी इथे खेळण्याची उत्तम सोय आहे, त्यामुळे फॅमिली ट्रिपसाठी ही परफेक्ट डेस्टिनेशन आहे. जर शांतता, निसर्गाची छटा आणि हिरवाईचं वातावरण अनुभवायचं असेल, तर हेरिटेजवाडी हे ठिकाण एकदम योग्य आहे. तुमचा पुढचा प्रवास सातारा किंवा कास पठाराच्या दिशेने असेल, तर इथे थांबण्याचा विचार नक्की करा, कारण हे ठिकाण आकर्षक, शांत आणि मनाला भिडणारं असं आहे. तर दुपारच्या जेवणानंतर आम्ही निघालोय अजिंक्यतारा किल्ल्याकडे. साताऱ्याला आलात तर कास पठार सोबत सज्जनगड आणि अजिंक्यतारा नक्की बघा. आता आम्ही आलो आहोत अजिंक्यतारा किल्ल्यावरती, असं ठिकाण जे इतिहास आणि निसर्ग दोघंही एकत्र भेटतात. त्यानंतर तिथे पोहोचताच आमच्या ट्रेक लीडरनी खूप सुंदर अशी माहिती या किल्ल्याबद्दल आम्हाला सांगितली. त्याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आणि रचनांबद्दल खूप छान माहिती दिली. त्यांनी सांगितलं की अजिंक्यतारा किल्ल्याची बांधणी त्या काळाच्या मराठा स्थापत्यशास्त्रानुसार अतिशय हुशारीने करण्यात आली होती. किल्ल्याची भिंत म्हणजेच बुरुज आणि दरवाजे हे दगडी बांधकामे मजबूत केलेले आहेत, जे शत्रूंच्या हल्ल्यांना तोंड देऊ शकतील असं रचलेलं होतं. पूर्वीच्या काळात या किल्ल्याच्या वास्तुशिल्पात वारा, पाऊस आणि रणनीती या सगळ्यांचा विचार करून प्रत्येक भाग बांधण्यात आला होता. म्हणूनच हा किल्ला केवळ एक ऐतिहासिक स्थळ नाही, तर त्याच्या काळाच्या आर्किटेक्चरल ब्रिलियन्स आणि मराठा इंजिनिअरिंगचं एक जिवंत उदाहरण आहे. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला एक छत्रपती शिवाजी महाराजांची दिसते. स्वरूपात आलेली म्हणजे छोटं मंदिर नाही, पण त्या काळातील एक गौरव दाखवण आहे. अजिंक्यतारा या किल्ल्याबद्दल माहिती द्यायची झालीच तर अजिंक्यतारा म्हणजेच असा तारा ज्याला कोणीही हरवू शकत नाही. अजिंक्य म्हणजेच अपराजित, ज्याच्यावर विजय मिळवणं अशक्य, आणि तारा म्हणजेच तेजस्वी प्रकाश. या नावातूनच या किल्ल्याची ताकद आणि गौरव जाणवतो. इथून वर पोहोचण्यासाठी आपल्याला 2 मार्ग आहेत. एक म्हणजे व्यवस्थित कन्स्ट्रक्टेड, तिथून आरामात जाऊ शकतो, आणि दुसरा थोडासा जंगलातून जाणारा म्हणजेच ॲडव्हेंचरस. आम्ही अर्थातच तोच निवडलाय. घनदाट झाडांमधून चालत जाणं, पाटे ओलसर मातीचा सुगंध, तर कावलाने दिसणे दगडी अवशेष, पक्ष्यांचा आवाज, या सगळ्यात प्रवास अजूनच रोचक होतो. किल्ला वर चढत असताना मध्ये एक छोटा दरवाजा लागतो. हा दरवाजा लोकांना पॅन्डेमिकच्या काळात सापडला. पूर्वी या दरवाजाबद्दल फार कमी लोकांना माहिती होती. असं म्हटलं जातं की शत्रूने किल्ल्यावर हल्ला केला की सैनिक या दरवाजातून बाहेर पडायचे किंवा पळून जायचे, म्हणजे हा एक प्रकारचा सिक्रेट अप्रोच होता. किती बुद्धिमत्तेने त्या काळात आर्किटेक्चर केलं जात होतं हे याचं जिवंत उदाहरण आहे. या सगळ्या गोष्टीचं सुंदर वर्णन आमच्या ट्रेक लीडरने खूप छान पद्धतीने केलं, त्यामुळे इतिहासामध्ये डोकवण्याचा अनुभव अजूनच छान होता. किल्ल्यावर आजही राजदरबाराचे अवशेष पाहायला मिळतात. भिंती तुटलेल्या असल्या तरी त्या काळाचं वैभव अजूनही जाणवतं. इथे पुराकाळी दागिन्यांचा ठेवायची ग्राउंड होती, जेणेकरून शत्रूंपासून सुरक्षित राहील. अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. नेक्स्ट डे आणि एक परफेक्ट